राष्ट्रीय महामार्गाची आढावा बैठक. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं 30 मीटरचं सीमांकन 25 रोजी मोजणी, 28 रोजी हातोडा. ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. तहसीलदार गणेश माळी. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं सीमांकन 30 मीटर राहणार असून दिनांक 25 रोजी संयुक्त मोजणी एकाच दिवशी होऊन त्याच दिवशी अतिक्रमणांना नोटीस देऊन 3 दिवसाचा अवधी दिला जाणार आहे. अतिक्रमण निघाल्यानंतर रस्त्याच्या कामाला वेग येणार आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळं त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई तातडीनं मिळावी यासाठी ठेकेदाराला तहसीलदार गणेश माळी यांनी निर्देश दिले आहेत. आजच्या या आढावा बैठकीमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेणारी दुसरी बैठक बुधवारी तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विलास शेवाळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअभियंता विजय लांगोरे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता लोभाजी गटमळ, ठेकेदाराचा प्रतिनिधी विठ्ठल गांगोली, भाजपा नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, काँग्रेसचे नेते राहुल उगले, पांडुरंग माने, पवनराजे राळेभात, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, व्यापारी धनंजय ठाळे आणि जामखेड शहरातील सुज्ञ नागरिक उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गाचे फक्त 13 किलोमीटरचं काम मागील 3 वर्षांपासून मंदगतीनं सुरू आहे. ठेकेदारांना काम करताना कोणतेही निकष न पाळल्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय. तसंच निष्काळजीपणामुळे 200च्या आसपास प्रवासी अपघातामुळे गंभीर जखमी झालेत, तर मृत्युमुखी पडण्याचं प्रमाणही वाढत चाललंय. यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर तहसीलदार गणेश माळी यांनी दिनांक 10 मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गाची बैठक घेतली. यामध्ये ठेकेदारानं कामाची गती वाढवणं आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मयताच्या नातेवाईकांना विमा रक्कम मिळवून देणं असे विषय होऊनही ठेकेदारानं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळं आजच्या बैठकीत तहसीलदार गणेश माळी यांनी ठेकेदाराची चांगलीच खरडपट्टी काढली. गती मिळावी आणि नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा, पाईपलाईन तसंच ड्रेनेजची कामं तातडीनं व्हावीत यासाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणं तातडीनं काढावीत. त्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, भूमी अभिलेख उपअभियंता आणि टीम आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि त्यांची टीम आणि संरक्षणासाठी पोलीस पथक या सर्वांची संयुक्त कारवाई दिनांक 25 रोजी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करून त्याच दिवशी 24 मीटरची आणि 30 मीटर रुंदीकरणाच्या खुणा आखून नगर परिषदेनं जागावर अतिक्रमण धारकांना 3 दिवसांची नोटीस देऊन अतिक्रमण पाडलं जाणार आहे. यामध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव केला जाणार नाही असं तहसीलदार गणेश माळी यांनी म्हटलंय. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड. राष्ट्रीय महामार्ग 548 चा जो भाग आहे आपल्या जामखेड शहर ते सौताडा हा आपल्या शहरामधून जातोय. त्या अनुषंगाने मागे 10 तारखेला बैठक झाली. त्यामध्ये पूर्ण आतापर्यंतच्या कामांची माहिती घेतली होती. तर संथ गतीनं काम सुरू होतं. कोणतेही सेफ्टी जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्यांचं ते पालन केलेलं नव्हतं. तर संबंधित ठेकेदार आणि त्या ठेकेदारावरती जी नियंत्रण सुपरवायझरी अथॉरिटी राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून नेमलेली होती त्यांना सूचना दिल्या होत्या. संयुक्तरित्या त्यांनी जे काही निर्देश पालन करायचे होते ते पण त्यांनी सुचवून दिलेले होते. त्याचं आज अखेर त्यांनी पालन केलेलं नाही, मात्र ते कार्यवाहीमध्ये आहे. तर आपल्याला आजच्या बैठकीमध्ये त्यांनी ह्या सूचना आहेत त्यांचं रविवारपर्यंत पालन करून जे पुढं कोणतेही अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत आपण आजच्या बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. ते येत्या रविवार म्हणजे 23 तारखेपर्यंत त्याचं अनुपालन करून आपल्याला सादर करणार आहेत. आज अखेर मागच्या बैठकीपासून आज अखेर जे काम झालेलं आहे त्याच्यामध्ये बीड कॉर्नर ते समर्थ हॉस्पिटल हे 350 मीटरमध्ये त्यांनी एक बाजू जे आहे त्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याचे 2 लेअरचं काम झालेलं आहे. बीड कॉर्नर ते खरडा चौक इथं सेंट्रल लाईन मार्किंगचं काम 150 मीटरचं केलेलं आहे. परत विंचरणा नदी पुलाची एक बाजू आहे तर ती बाजू आता वाहतुकीसाठी सुरू केलेली आहे. त्याचं फायनल फिनिशिंग टच ते देत आहे. तर ती पण एक वाहतुकीसाठी आपली सुविधा झालेली आहे. हापटेवाडी येथील देवी मंदिर शिफ्टिंग केलेलं आहे. तर डायरेक्ट हापटेवाडी मधील देवी मंदिर ते घाट पायथा तर इथपर्यंतचं रस्ता त्यांना क्लिअर कामासाठी उपलब्ध झाला आहे. त्याच्यामध्ये खडीकरण GSB वर्क आहे तर त्याचं लेअर पण त्याचं काम सुरू झालेलं आहे.
घाट कटिंगसाठी 1200 मीटरचा त्यांचा पॅच आहे, तर तो घाट कटिंगसाठी 2 मशीन त्यांच्या कंटिन्यू 24 तास सुरू झालेल्या आहेत. त्याचं पण ते काम सुरू आहे. सेफ्टीच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत त्या रविवारपर्यंत अनुपालन करतील. जे शहरामधले ह्या रस्त्यासाठी जी काही शासकीय जागा आहे त्याचं सीमांकन आणि इमारत रेषा सोडून ज्यांनी बांधकाम करणं अपेक्षित आहे ह्या इमारत रेषांचं मार्किंग हे कामकाज आपलं 25 तारखेपासून सुरू होणार आहे. तर ते कामकाज संयुक्तरित्या नगर परिषद, जामखेड, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्या वतीनं केलं जाणार आहे. तर ते मार्किंगचं काम झाल्यानंतर तात्काळ असे अतिक्रमणं निष्कासित करण्याचं आणि जे काही राष्ट्रीय महामार्गाचं काम आहे ते पूर्ण करण्याचं आणि नगर परिषदचं पण जे काही काम अडलेलं आहे पाईपलाईन आणि त्यांचे भूमिगत गटार हे दोन्ही कामं त्यामुळं मार्गी लागणार आहे. साहेब, आता तुम्ही बोलताना म्हणाले की राष्ट्रीय महामार्गाचं काम संत गतीने चालू आहे, त्यात अनेक अपघात झाले, तर तुम्ही तहसीलदार दंडाधिकारी म्हणून काय कारवाई करणार? त्याच्यामध्ये मला निवेदनं प्राप्त झालेलं आहेत, तर त्या निवेदनाच्या अनुषंगाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामध्ये स्वतः अपर पोलीस अधीक्षक वगैरे यांनी भेट दिलेली आहे मोकास्थळी आणि ती पुढची कारवाई सुरू आहे. तहसीलदार महोदयांच्या दालनामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली होती. यापूर्वी देखील मागील आठवड्यामध्ये साहेबांनी ही मीटिंग कॉल केली होती. या अनुषंगाने आज महसूल विभाग, नगर परिषद प्रशासन आणि भूमी अभिलेख यांना साहेबांनी निर्देश दिलेले आहेत. सोबतच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला देखील योग्य ते असे निर्देश साहेबांनी आज दिलेले आहेत. साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यामध्ये या संदर्भात सर्व विभाग त्यांच्या अखत्यारीत असलेल्या विषयांना अनुसरून पुढील कारवाई करणार आहे. त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी अतिक्रमण किंवा विनापरवाना विकास झालेला आहे किंवा डेव्हलपमेंट झालेले आहेत त्या ठिकाणी आपण सर्व नॅशनल हायवेच्या आजूबाजूचे सर्व अतिक्रमणं हे निष्कासित करण्यासंदर्भात आजच्या मीटिंगमध्ये निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात साकल्याने विचार करून कारवाई केली जाणार आहे. साहेब, एक तसं बघितलं तर गोरगरीब जनतेवर अन्याय होतो आणि श्रीमंताचे अतिक्रमण तसंच राहतात, कुठेतरी दुजाभाव होतोय नाही. अशा संदर्भात कसल्याही पद्धतीचं नियोजन प्रशासनाच्या वतीने अद्याप केलेलं नव्हतं, परंतु आता रितसर मोजणी करून या संदर्भात ॲक्शन घेतली जाणार आहे. या अनुषंगाने मोजणी करून नॅशनल हायवेची मोजणी आणि त्यानंतर नगर परिषदेसाठी वैरी गटार योजना आणि पाणीपुरवठा योजना ज्या शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई केली जाणार.